मांगीतुंगी हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात असलेले एक ऐतिहासिक व धार्मिक स्थळ आहे। हे स्थळ 2 उंच डोंगरावर वसलेले असून ते जैन धर्मीय तसेच हिंदू भाविकांसाठीही पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते। नमस्कार, मी हर्षल। आज मी आलोय मांगीतुंगी, एक ठिकाण जिथे इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग सगळं काही एकत्र मिळतं। इतिहास सांगतो की येथे राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, बाहुबली, चक्रवर्ती राजा यासारख्या महापुरुषांनी तपश्चर्या केली होती। या भूमीत अनेक आत्म्यांनी मोक्ष प्राप्त केला आहे, त्यामुळे हे जैन धर्मासाठी सिद्ध क्षेत्र मानले जाते। प्राचीन काळात येथे 99 कोटी जनबिंब होत्या असे सांगितले जाते। या कारणास्तव हे क्षेत्र 99 कोटी जनबिंब क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे। नशे का कोई भी सामान यहाँ पे अलाउ नहीं है और सवेरे 8 बजे से लेके 3 बजे तक एंट्री होती है। 3 बजे के बाद में आपको पहाड़ पे एंट्री मिलेंगी नहीं, जाना मना है। येथील शिखरावर चढताना आपल्याला जवळपास 3500 पायऱ्या चढाव्या लागतात आणि वर पोहोचल्यावर दिसतात प्राचीन जैन गुहा, 350 पेक्षा जास्त मूर्ती। मांगीतुंगी येथील विशेष आकर्षण म्हणजे 2016 मध्ये येथे उभारली गेली 108 फूट उंच आदिनाथ भगवानांची भव्य मूर्ती। ही जगातील सर्वात उंच जैन मूर्ती म्हणून मानली जाते। ही मूर्ती म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि स्थापत्यशास्त्र यांचं अद्वितीय उदाहरण आहे। वातावरण अगदी जादुई झाले होते। ढग आमच्या खाली, वारा समोरून आणि मित्र आजूबाजूला। लिंबू सरबत प्याल्यावर वाटलं आता मी अजून 1000 पायऱ्या चढू शकतो। पिशव्या शक्यतो झाकून ठेवा, खाणं हातात नका ठेवू आणि शक्य असल्यास माकडांपासून सुरक्षित अंतर ठेवा, कारण मांगीतुंगीच्या पायऱ्यांपेक्षा इथली माकड जास्त सळसळीत आहेत। बोली आदिनाथ भगवान की जय, चंदा प्रभु भगवान की जय। तुम्ही एकदा तरी मांगीतुंगीला जरूर या। इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग या संगमाचं हे जिवंत प्रतीक आहे। तर हा होता माझा पावसाळ्यातला मांगीतुंगी ट्रेक। ढगाखालून चाललो, मित्रांसोबत असलो आणि निसर्गात मन हरवलं। आणि हेच माझं तुम्हाला म्हणणं आहे, एकदा घराबाहेर पडा, पाऊल टाका, जगाला भेटा आणि अनुभव घ्या। तुमच्या जवळचं असं काही पावसाळ्यात फिरण्याचं ऐतिहासिक ठिकाण माहित असेल तर कमेंट करा किंवा DM करा। पुढचा ट्रेक तुमच्या सोबत करायला मी तयार आहे। असेच नवनवीन आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी जोडून राहा माझ्यासोबत। तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।